काल मी एक जणांच्या घरी गेले होते आणि त्यांची मुलं, मी जिथं त्यांच्याशी गप्पा मारत हॉलमध्ये बसले होते तिथंच ती मुलं खेळत होती आणि खेळता खेळता त्यांची जोराची भांडणं लागली आणि अशी भांडणं लागली की एकमेकांच्या अशी केस धरून उपटायला लागले आणि ते करत असतानाच, भांडणं करत असतानाच खूप घाणेरड्या आणि अर्वाच्य अशा शिव्या सुद्धा त्यांनी दिल्या. आणि ते बघून त्या पालकांना एवढं ऑकवर्ड झालं की मॅडमच्या समोर मुलांनी अशा शिव्या दिल्यानंतर त्यांना काही कळायचं बंद होत होतं. शिवाय नको करून त्यांनी त्या दोन्ही मुलांना सोडवलं आणि त्यांना म्हणजे आज जाऊन बसा जावा. ठीक आहे, ती दोन मुलं आत गेली. आत गेल्यानंतर सुद्धा धडाधड खेळणी पडल्याचा, फेकल्याचा आवाज आला. त्यांना इतकं लाजल्यासारखं झालं. ते म्हटले थांबा मॅडम, 1 मिनिटात आले. आणि आत गेल्यानंतर दातोट खाऊन बोललेला आवाज आला, मॅडम जाऊ दे, तुला दाखवते कसं आहे ते. दरवेळेला पाहुणा आल्या तुझी अशी मस्ती असते नाही का, तुला दाखवतो सुद्धा. पाहुणं जाऊ देत, मग गेलं मॅडम जाऊ देत, मग तुला दाखवतो. बऱ्याच घरात मुलं पै पाहुणे आल्यानंतर उद्धट वर्तन करतात, शिवीगाळ करतात किंवा ट्रिगर पॉइंट पालकांचा पकडतात की आता पाहुण्यांच्या समोर आई काही बोलणार नाही. या परिस्थितीतून मुलांना जर बाहेर काढायचं असेल तर मुलांचा हा ट्रिगर पॉइंट ओळखा. त्यांना हे लक्षात आणून द्या की चूक ते चूक. पाहुणे आल्यानंतर जरी तुम्ही चुकीचं वागलात तरी सुद्धा पाहुण्यांच्या समोर सुद्धा आपले आई वडील आपल्या या चुकीची समज स्पष्ट शब्दात देतात. भले ते पाहुण्यांच्या समोर जरी बोललात तरी सुद्धा पाहुणे सुद्धा कदाचित त्या गोष्टीचं कौतुक करतील की तुम्ही जिथल्या तिथं मुलाला समज दिली. पाहुण्यांच्या घरात सुद्धा तेच चाललेलं असतं. तुम्ही त्यांना घाबरून बसू नका. एखादं आपलं मूल जेव्हा एखादी गोष्ट चुकीची करतं तेव्हा योग्य वेळी, मुलांचा हा ट्रिगर पॉइंट आहे की कुणीतरी पाहुणे आल्यावर जर आपण कसं जरी केलं तरी पालक आपल्याला काही बोलणार नाहीत. येऊन रडून दंगा केला की आई लगेच मोबाईल देते, म्हणते जाऊन बस जा, पाहुणे गेल्यावर बघूया ह्याला काय करायचं ते. तुमच्याही घरात असं होतं का? बऱ्याचदा पाहुणे आल्यानंतर मुलं दंगा मस्ती करतात तेव्हा तुम्ही काय उपाय करता? माझ्या आईने एकदा काय केलं, पाहुणे आल्यानंतर मी दंगा केला तर माझ्या आईनं त्या पाहुण्यांच्या समोरच मला असं काही सुनावलं की मी एकदा पाहुण्यांकडे बघत होते, एकदा आईकडे बघत होते, एकदा पाहुण्यांकडे बघत होते, एकदा आईकडे बघत होते. तिथंच मला असं वरवल्यासारखं झालं आणि मी मुकाट्यानं तिथून चालून गेले, बाजूला गेले. आणि त्या दिवसापासून मला कळलं की पाहुण्यांच्या समोर जरी मी दंगा केला तरी सुद्धा माझी आई तिचं नैसर्गिक वागणं सोडणार नाही. त्या पाहुण्यांच्या समोर सुद्धा मला आई समज द्यायला कमी करणार नाही. मुलं आपला ट्रिगर पॉइंट ओळखतात. हे पाहुण्यांच्या समोर मम्मी काही करत नाही. आपल्याला पाहुणे यायच्या आधीच तंबी दिलेली असती, पाहुणे आल्यावर नीट वागायचं नाही तर गेल्यावर तुझं काही खरं नाही, गप गुमान पडायचं इकडं कोपऱ्यात आणि पाहुण्यांच्या मुलांबरोबर भांडणं काढायची नाही. पण तरी सुद्धा मुलं असं वागतात. तर मुलांना पाहुणे येण्यापूर्वी गोड शब्दात समजावून सांगूया की आता आपल्या घरी पाहुणे येणार आहेत तेव्हा आपण व्यवस्थित वागूया. पाहुणे आल्यानंतर मुलांना तर काहीतरी जबाबदारीचं काम घेऊया. म्हणजे उदाहरणार्थ पाण्याचं तांब्या भांड घेऊन येताना त्यांचं कौतुक करूया. बघा आता आमचा छोट्या कसा तांब्या भांड आणतोय, एवढंच व्यवस्थित आणतो बघा. आता चहाची कपशी पण कशी नीट ठेवतोय बघा. आपण उलट बोलतो, पाडशील हा पाडशील. आपण मुलांना आत्मविश्वास घालवणारी जेव्हा वाक्य देतो तेव्हा मुलांच्यातला आत्मविश्वास जातो. मुलांच्या छोट्या छोट्या कृतींचं जर कौतुक केलं तर त्या कौतुकाला आसुसली होऊन मुलं शांत बसणं पसंत करतात. तुमच्याही घरात अशा काही गोष्टी घडतात का? पाहुणे आल्यानंतर मुलं दंगामस्ती करतात आणि तुम्हाला ऑकवर्ड होईल असं वागतात का? आणि यावरती तुम्ही काय उपाय करता? आणि मी सांगितलेले हे 2-3 उपाय तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पॅरेंटिंग, सोशल, स्टोरी टेलिंग आणि मोटिवेशनल व्हिडिओच्या आपल्या या चॅनलवर पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.